नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महिन्याच्या शेवटच्या दिवसाचं म्हणजे 30 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, मी 1 सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीवर एकच व्हिडिओ बनवल, ठीक आहे. तर तो कधी बनवायचा कधी नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. आज घ्यायचा, उद्या घ्यायचा, परवा घ्यायचा ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन लेक्चर बघत असाल तर लेक्चरला लाईक करा. त्याचबरोबर आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दररोज डेली लेक्चरचे नोटिफिकेशन येत जाईल. बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर आपण राज्यसेवेसाठी ज्या काही बॅचेस सुरू केलेल्या आहे, तर राज्यसेवेसाठी जी रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे हिची फी फक्त 999 मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 70 दिवसाचा कालावधी जो आहे तो मिळणार आहे, प्लस 5 टेस्ट पेपर यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी लाईव्ह बॅच आपण सुरू करणार आहोत 1 ऑक्टोबर पासून, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया, कंबाईनसाठी सुद्धा आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे ती सुरू आहे. बघा, या बॅचची फी 4999 रुपये आहे. यामध्ये तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पैसे भरू शकता किंवा डायरेक्ट देखील पैसे भरू शकता. तर अशा प्रकारची ही 1 इयरची बॅच असणार आहे, ठीक आहे. 1 इयरची बॅच असणार आहे. प्री प्लस मेन्सचा कंप्लीट सिलेबस कव्हर होणार आहे आणि आम्ही सुरुवातीलाच मेन्सचा सिलेबस तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. जोपर्यंत पूर्व परीक्षेची तारीख येत नाही तोपर्यंत तुम्ही मेन्सचा सिलेबस एखादा सब्जेक्ट तरी करून ठेवा, या हेतूने आम्ही तुम्हाला तो जो मेन्सचा सिलेबस आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. यानंतर रेल्वे भरतीची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, तिरंगा बॅच, ज्यामध्ये RRB 50 नावाचं कुपन आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे 50% डिस्काउंटसाठी. त्यानंतर BMC भरतीसाठी आपण कायद्याची बॅच सुरू केलेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही ज्याची तयारी करत असाल तर ती बॅच तुम्ही परचेस करू शकता किंवा केली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत सजेशन देऊ शकता. कारण तुम्ही हीच जर बॅच बघितली तर BMC भरती कायद्याची बॅच जी आहे हिची कमीत कमी फी आपल्याकडे 250 रुपये, तुम्ही बाहेर 1000 रुपये किंवा 500 किमान तुम्हाला 500 रुपये तरी फी भरावं लागेल. त्यापेक्षा आपली 250 रुपयामध्ये बॅच असणार आहे आणि याचे डेमो लेक्चर सुद्धा आम्ही अपलोड केलेले आहे, ठीक आहे. तर तुम्ही सगळीकडे फी चेक करा, क्वालिटी चेक करा आणि मगच बॅच जॉईन करा. त्याचबरोबर आपल्या या क्लास नोट्स आहेत त्यातून परचेस करू शकता तुमच्या रिव्हिजनसाठी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आज आपण मित्रांनो 30 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहे. लेक्चरच्या शेवटी 2 टेस्ट क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहे, तर त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन इथं आहे, जपानचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहे? जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे मित्रांनो शिगेरू इशिबा. कोण बनलेला आहे? शिगेरू इशिबा. तर बघा मित्रांनो, फुमियो किशिदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळं जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले शिगेरू इशिबा. बघा मित्रांनो, माजी संरक्षण मंत्री आहे शिगेरू इशिबा. फुमियो किशिदा यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. जपान विषयी जाणून घेऊया. बघा, ही जी न्यूज आहे ही आपण आजपासून 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच कव्हर केली होती की जपानचे जे काही फुमियो किशिदा पंतप्रधान आहे ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे, ठीक आहे. तर ही न्यूज ऑलरेडी आपण पहिलेच कव्हर केली होती. आता खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिगेरू इशिबा हे नवीन पंतप्रधान बनले आहे. बघा मित्रांनो, जपान जो आहे तो आशिया खंडातील देश आहे. टोकियो राजधानी आहे आणि चलन आहे येन. यानंतर आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारतानं कोणतं स्थान प्राप्त केलं? तर बघा मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारतानं 39वे स्थान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. 2023 मध्ये भारताचं स्थान काय होतं? 2023 मध्ये भारताचं स्थान होतं 40वे, ठीक आहे. त्याचबरोबर आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी बघूया, याबाबत सगळ्या अत्यंत महत्त्वाचे असणारे परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील. भारताचं स्थान काय? 39वे आहे. बघा, स्वित्झर्लंडने सलग 14व्या वर्षी पहिले स्थान मिळवले, फर्स्ट रँक, सलग 14व्या वर्षी, ठीक आहे. त्याचबरोबर भारताचं 2023 मधलं स्थान 40वे आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सची कितवी आवृत्ती आहे? 17वी आहे. कोणामार्फत दिला जातो? जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत, ठीक आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे तो दिला जातो. याची 17वी आवृत्ती होती. 17व्या आवृत्ती भारताचं स्थान 39वे. पहिले 3 देश जर बघितले तर आहे स्वित्झर्लंड, स्वीडन आणि USA. आता बघा मित्रांनो, सगळ्यात शेवटचं स्थान मिळालेलं आहे अंगोला. तो कितव्या स्थानावर आहे? 133व्या स्थानावर आहे. आता हे स्थान कशामुळे दिले जातं? तर एखाद्या देशामध्ये नवीन इनोव्हेशन म्हणजे शोध किती लागत आहे, ठीक आहे, त्यानुसार ही रँकिंग ठरवली जाते. किती संशोधन होतं, किती शोध होतात, किती शोध लागतात, हे सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन, पुढील वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर बघा मित्रांनो, भारताचे नवीन वायुसेना उपप्रमुख कोण बनलेले? तर SP धारकर हे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनलेले. बघा मित्रांनो, SP धारकर हे उपप्रमुख का बनले? का बनले असं काय विचारताय सर तुम्ही? तर याचं कारण नीट ऐका बघा. अमरप्रीत सिंग जे ते भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख होते, आता ते भारतीय वायुसेनेचे प्रमुख बनले. ठीक आहे, प्रमुख बनले, मग त्यांची जागा खाली झाली, म्हणून SP धारकर जे आहे ते वायुसेनेचे उपप्रमुख बनलेले आहे. बघा मित्रांनो, भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. अमरप्रीत सिंग प्रमुख आहे. त्याचबरोबर इथं बघा, लष्कर प्रमुख कोण आहे? तर उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल दिवस कधी असतो? 4 डिसेंबर. सैन्य दिवस कधी असतो? 15 जानेवारी. आणि वायुसेना दिवस कधी असतो? तर 8 ऑक्टोबर. यानंतर पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर राष्ट्राला समर्पित केलेले आहे? तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परमरुद्र नावाचे सुपर कम्प्युटर जे आहे ते राष्ट्राला समर्पित केले. त्यापैकी एक सुपर कम्प्युटर पुण्यामध्ये स्थापित करण्यात आलं, दुसरं जे आहे ते दिल्लीमध्ये स्थापित करण्यात आलं, आणि तिसरं जे आहे ते कोलकात्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. आता बघा, आज मी तुम्हाला सुपर कम्प्युटरवर जे काही प्रश्न यापूर्वी वेगवेगळे एक्झाम मध्ये विचारलेले, फॉर एक्झाम्पल राज्यसेवेच्या सायन्स अँड टेक मध्ये विचारलेले आहे, किंवा समजून घ्या सरळ सेवेच्या पेपर मध्ये विचारलेले सगळे एक्झामचे क्वेश्चन जे ते इथं कव्हर करतो. इथं बघा मित्रांनो, सुपर कम्प्युटर जे आहे, आता हे जे 3 सुपर कम्प्युटर परमरुद्र सुपर कम्प्युटर जे आहे ते राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत 130 कोटी खर्च करून बनवण्यात आलेले आहे, आणि पुणे, दिल्ली, कोलकाता इथं ते स्थापित करण्यात आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, सुपर कम्प्युटर विषयी महत्त्वाच्या गोष्टी. सुपर कम्प्युटर ही सर्वात वेगवान आणि सर्वात महाग मशीन असते. त्याचबरोबर जर बघितलं तर आपले जे नॉर्मल संगणक आहे त्यापेक्षा खूप हे फास्ट असतात. आता बघा, त्यांचा वेग कशात मोजला जातो? हा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर त्याचा वेग जो आहे तो फ्लॉप्स मध्ये मोजला जातो. फ्लॉप्स तुम्ही ऐकलं असेल, पेंटा फ्लॉप, एक्झा फ्लॉप. तर फ्लॉप मध्ये त्याचा वेग मोजला जातो. फ्लॉप म्हणजे काय? फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन पर सेकंड. ठीक आहे, फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन, फ्लोटिंग पॉइंट, ठीक आहे, फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन पर सेकंड असा फ्लॉप्सचा काय आहे? फुल फॉर्म आहे. ठीक आहे. यानंतर जर बघितलं, जगातील पहिला महासंगणक कोणता होता? CRY-1, CRAY-1. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर सुपर कम्प्युटरचा वापर कशासाठी होतो? तर बघा, हवामानाचा अंदाज लावण्यासाठी, अणुसंशोधनासाठी, लष्कर, त्याचबरोबर वैज्ञानिक जे आहे ते सुपर कम्प्युटरचा वापर जे आहे ते करत असतात. भारतातील पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव काय? तर परम 8000. ठीक आहे, परम 8000 हे आपल्या भारतातील पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव आहे. भारतातील पहिला सुपर कम्प्युटर कोणत्या वर्षी लॉन्च झाला? तर 1991 मध्ये लॉन्च झाला. त्यानंतर भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर विजय पांडुरंग भाटकर यांना भारतीय सुपर कम्प्युटरचं जनक म्हणून ओळखलं जातं. आता तुम्ही सुपर कम्प्युटरवरील क्वेश्चन जे आहे ते इझिली सॉल्व्ह करू शकाल. अजून काही क्वेश्चन बघूया, जसं की कोणता सुपर कम्प्युटर जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर अलीकडे बनलेला आहे? तर तो आहे फ्रंटियर. फ्रंटियर सुपर कम्प्युटर कोणी बनवलेला आहे? तर USA ने. त्यानंतर बघा, परम सुपर कम्प्युटर जो आहे, आता परमरुद्र नावाचा आपण बनवला, ते कोणत्या जनरेशनचे आहे? तर ते 5th जनरेशन, 5व्या पिढीचे सुपर कम्प्युटर आहे. ठीक आहे, जसं विमानामध्ये असतं 4th जनरेशन, त्यानंतर 3rd जनरेशन, 5th जनरेशन. आपल्याकडे 5th जनरेशनचं विमान उपलब्ध नाहीये, जसं की अमेरिकेकडे आहे F-15, तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे 4.5 जनरेशनचं विमान उपलब्ध आहे, राफेल. ठीक आहे. त्यानंतर 4th जनरेशनचं विमान आहे आपल्याकडे, सुखोई. त्याचप्रमाणे कम्प्युटरमध्ये सुद्धा जनरेशन असतात. मग त्यामध्ये परम नावाचे सुपर कम्प्युटर हे 5व्या जनरेशनचे आहे. आणि भारतातील सगळ्यात फास्ट सुपर कम्प्युटर कोणता आहे? तर तो आहे ऐरावत. अशा प्रकारे सुपर कम्प्युटर आपण व्यवस्थितपणे बघितलेले. त्यानंतर कंबोडियामध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, कंबोडियामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्त झाले आहे बी वनलाल वावना. बी वनलाल वावना. तर बघा मित्रांनो, बी वनलाल वावना जे आहे ते 1988च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहे. ते मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करत होते. आता त्यांची कंबोडियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर देवयानी उत्तम खोब्रागडे यांची ते जागा घेणार आहे. आता मी तुम्हाला अलीकडे जे काही राजदूत स्थापित करण्यात आलेले, वेगवेगळ्या देशामध्ये नियुक्त करण्यात आलेले, तर त्यांची सुद्धा माहिती देतो. त्या अगोदर कंबोडियाविषयी जाणून घेऊया. आशिया खंडातील एक देश आहे. नोम पेन्ह हे राजधानी आहे कंबोडियाची. त्यानंतर चलन आहे कंबोडियन रियाल,
आणि त्यानंतर पंतप्रधान आहे हुन मानेट. आता बघा मित्रांनो, अलीकडं कुठे कुठे कोणते राजदूत नियुक्त करण्यात आले ते आता बघूया. क्रोएशियामध्ये अरुण गोयल हे भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केले गेले. अमेरिकेत जर बघितलं तर विजय मोहन क्वात्रा हे नियुक्त करण्यात आले. अमेरिकेचे लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट विचारले तर यावर जास्त भर त्यांचा राहील आयोगाचा. यानंतर म्यानमार मधील भारतीय राजदूत कोण आहे, तर अभय ठाकूर. रशियातील भारतीय राजदूत कोण आहे, तर विनय कुमार. त्यानंतर श्रीलंकेतील भारतीय राजदूत कोण आहे, संतोष झा. त्यानंतर इस्रायल मधील, आता इस्रायल एक लक्षात ठेवा कारण इथे युद्धाची परिस्थिती आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय राजदूतचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं. मग इस्रायलमध्ये आहे रुवेन अझर. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये कोण आहे, तर सुहेल इजाज. ठीक आहे, तर हे भारतीय राजदूत आहे. त्यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, ज्या आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तर सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सागरी सीमेला सुरक्षित करण्यासाठी क्वाड देशांनी कोणता उपक्रम जाहीर केला आहे, तर उपक्रमाचं नाव आहे मित्रांनो मैत्री. आता सागरी सीमेला सुरक्षित ठेवायचंय त्यासाठी मैत्री नावाचा उपक्रम जाहीर करण्यात आला क्वाड देशांच्या माध्यमातून. मग आता याचा फुल फॉर्म काय मैत्रीचा, तर मेरीटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन द इंडो पॅसिफिक असा याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो, हा फुल फॉर्म महत्वाचा आहे, मेरीटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन द इंडो पॅसिफिक. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, ही 6वी क्वाड परिषद होती जी अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली डेलावेअर या ठिकाणी. आपण जर बघितलं, ठीक आहे, व्यक्तिशः जर बघितलं तर एकत्र येऊन जर व्यक्ती येऊन जमत असेल तर अशी ही 4थी परिषद होती. ठीक आहे, 2 वेळा ही परिषद जी आहे ती व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली होती, म्हणजे आभासी पद्धतीने. आपण जर बघितलं क्वाडमध्ये 4 देश येतात, जसं की अमेरिकेचे जे काही राष्ट्रपती आहे जो बायडन, अमेरिकेनेच ही परिषद जी आहे ती यावेळी अमेरिकेमध्ये झाली होती. ऑस्ट्रेलिया दुसरा देश आहे, त्यांच्या राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानसी. जपानचे आहे फुमियो किशिदा. आता त्यांची जागा कोणी घेतलेली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि त्याच्यावर भारताचे आहे नरेंद्र मोदी. यानंतर पुढे जाऊया. बघा आजच्या लेक्चर मध्ये अशा क्वेश्चन आहे मला प्रत्येक वेळी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणावं लागतंय. ठीक आहे, तर इथे जर बघितलं समलैंगिक जोडप्यांना विवाह करण्याची परवानगी देणारा आशिया खंडातील तिसरा देश कोणता आहे, तर बघा मित्रांनो, समलैंगिक जोडप्यांना विवाहाची परवानगी देणारा आशियामधील तिसरा देश बनलेला आहे मित्रांनो थायलंड. यापूर्वी जर बघितलं तर तैवान आणि नेपाळने समलैंगिक विवाहाला परवानगी दिली होती. सगळ्यात पहिले तैवानने आणि नंतर नेपाळने. आता थायलंड तिसरा देश बनला आणि थायलंड देशामध्ये हा जो कायदा आहे हा 22 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. थायलंड जो आहे त्याची राजधानी बँकॉक, चलन आहे थाई बात आणि पंतप्रधान आहे पेंटोगर्टन शिनावात्रा. थायलंड कुठे आहे, तर आशियामध्ये आहे, पूर्व आशियामध्ये. यानंतर जागतिक रेबीज दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर जागतिक रेबीज दिवस जो आहे मित्रांनो तो 28 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा रेबीज दिवस कधी, 28 सप्टेंबर. ठीक आहे, त्याची थीम काय होती, ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज. रेबीजच्या ज्या सीमा आहे तर त्याला रोखणं ही याची थीम होती. आणि जगात पहिल्यांदा रेबीज 2007 मध्ये काय करण्यात आला होता, रेबीज डे सेलिब्रेट करण्यात आला होता. रेबीज डे मध्ये रेबीज या आजाराविषयी लोकांमध्ये जागृती पसरवणं हा रेबीज डेचा उद्देश आहे. त्यानंतर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस. आता बघा जागतिक आरोग्य दिवस नाही, कोणाचा आरोग्य दिवस, पर्यावरणाचा आरोग्य दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर मित्रांनो जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस जो आहे तो 26 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. कधी, 26 सप्टेंबर. ठीक आहे, हा जो दिवस आहे याची थीम लक्षात ठेवा. 26 सप्टेंबर तारीख तर लक्षात ठेवायची, पण थीम खूप मोठी आहे, सहसा विचारले जाणार नाही तरी पण लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंटल हेल्थ म्हणजे पर्यावरणीय आपण म्हणूया आरोग्य. क्रिएटिंग रिसायलेंट कम्युनिटीज थ्रू डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड क्लायमेट चेंज द मायग्रेशन अँड अडॅप्टेशन. ठीक आहे, तर अशी याची थीम होती. ठीक आहे, कुठं समजून घ्या, एवढी थीम विचारली जाणार नाही तरी पण मी एकदा तुम्हाला सांगितली कानावर, इथं तुमच्या थीम वाचून दाखवली, कानावर घातली तुमच्या, म्हणजे परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली ते उत्तर टिक करून याल. बघा जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने WHO ने हा जो दिवस आहे जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस जो आहे तो 2011 मध्ये काय केलं होतं, सेलिब्रेट करणं सुरू केलं होतं. 26 सप्टेंबर रोजी हा सेलिब्रेट केला जातो. बघा 10वा क्वेश्चन, सन 2023 साठी ICC जीवन गौरव पुरस्कारानं कुणाला ICC जीवन गौरव पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे, तर लगेच आता ICC म्हटलं की क्रिकेटकडे जाऊ नका. ठीक आहे, क्रिकेटकडे जाऊ नका. इथं जर बघितलं तर ICC कशाविषयी येतं, इंडियन केमिकल काउन्सिल विषयी. कशाविषयी,
इंडियन केमिकल काउन्सिल म्हणजे रसायन क्षेत्रामध्ये जो कोणी चांगलं काम करतो, ठीक आहे, रसायन उद्योगामध्ये, तर त्याला हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो इंडियन केमिकल काउन्सिल मार्फत. तर बघा इंडियन केमिकल काउन्सिलचा जो काही जीवन गौरव पुरस्कार आहे मित्रांनो, तो दीपक सी मेहता यांना मिळालेला आहे. ते बघा दीपक नायट्रेट म्हणून तुम्ही एक कंपनी ऐकली असेल तर तिचे ते करता धर्ता आहे आणि रासायनिक उद्योगामध्ये त्यांनी चांगले बदल घडून आणले आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यानंतर बघा खाकी में स्थितप्रज्ञा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो अनिल रातुरी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अनिल रातुरी जे आहे ते IPS अधिकारी, ठीक आहे, IPS अधिकारी आहे आणि हे माजी IPS अधिकारी आहे आणि त्यांनी त्यांच्या अनुभवावरून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते उत्तराखंडमध्ये ॲज IPS म्हणून नियुक्त होते. मग आता भविष्यातील IPS ला, ठीक आहे, काही आव्हानांना फेस करावं लागेल आणि ती आव्हानं बऱ्यापैकी सेमच असतात, ठीक आहे, गुन्हेगाराचा माइंडसेट. मग तुम्हाला ऑलरेडी या पुस्तकातून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ती शिकायला मिळणार आहे. भविष्यात तुम्ही जाऊन पोलीस झाला, ठीक आहे, DYSP किंवा PSI किंवा समजून घ्या पोलीस भरती का असताना, पण तुम्हाला अशी जी पुस्तके ते वाचले पाहिजे, त्यामधून तुम्हाला ऑलरेडी येणारे अनुभव जे आहे ते आधीच कळून जातात. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. ग्लोबल एरोस्पेस समिटची 7वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो ग्लोबल एरोस्पेस समिटची 7वी आवृत्ती जी आहे ती अबुधाबी UAE मध्ये, संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आली. ग्लोबल एरोस्पेस समिट जी आहे ती 2012 मध्ये सुरू झाली होती आणि आता 7वी आवृत्ती जी आहे ती अबुधाबीमध्ये काय करण्यात आली, तर आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन इथं कव्हर केलेले आहे. मी डेली 15 क्वेश्चन करतो, पण कधी कधी चालू घडामोडी जर बघितलं तर दिवसानुसार ते चालू घडामोडी डेली आपण कव्हर करतो. मग तेवढे क्वेश्चन असायला पाहिजे, क्वालिटी क्वेश्चन असले पाहिजे, उगा फापट पसारा नसला पाहिजे. त्यामुळे जे परीक्षेला येऊ शकतं तसेच क्वेश्चन आपण इथं कव्हर करत आहोत आणि त्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघत आहोत. बघा 2 टेस्ट क्वेश्चन आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान सांगायचंय तुम्हाला आणि समलैंगिक जोडप्यांना विवाह करण्याची परवानगी देणारा आशिया खंडातील 3रा देश कोणता आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर राज्यसेवेची आपली रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह बॅच सुरू होणार 1 ऑक्टोबर पासून. त्याचबरोबर कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे. त्यानंतर BMC भरतीसाठी कायद्याची बॅच आणि मुंबई स्पेशल GKची बॅच आहे. रेल्वे भरतीची बॅच आहे तिरंगा बॅच. या सगळ्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, प्लस नोट्स परचेस करू शकता. ते फक्त आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मधून. टेलिग्रामचे आपले सगळे नावाने खूप सारे ग्रुप तयार करण्यात आलेले, तर तुम्ही अभ्यास मित्रचं जे काही टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा, इन्स्टाच्या पेजला फॉलो करा. ठीक आहे, थांबूया आपण इथं. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेक्शनमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.